बुधवार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथे ओम साई सेवा पालखी मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबा मंदिराचा 7वा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण कोळगावथडी गावातून वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये साईबाबांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमुळे संपूर्ण गाव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। यानंतर हरिभक्त पारायण निलेश महाराज निकम नांदगावकर यांच्या सुमधुर व प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निवृत्ती वागचौरे, ज्ञानेश्वर माळवे, सुनील चव्हाण, कैलास लुटे, सोमनाथ चव्हाण, भाऊसाहेब लुटे, काशीनाथ कोळपे, शिवाजी नवले, किरण काळे, दिलीप शिंदे, गणेश मुटकुळे, सचिन वागचौरे, ज्ञानेश्वर लुटे, तुकाराम लुटे, प्रकाश खैरे, एकनाथ कोते, पुंजाजी राऊत, दत्तू निंबाळकर व प्रशांत निंबाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले। या वर्धापन दिन सोहळ्यामुळे कोळगावथडी परिसरात भक्ती, एकोप्याची व सामाजिक सलोख्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळते। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। ओम साईराम। सालाबादप्रमाणे याही वर्षी आमचा साईबाबा मंदिराचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहाच्या भरात हा साजरा होत आहे। वर्धापन दिन साजरा करत असताना गेली 17 ते 18 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतो। पालखी मंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम चालू झाला होता। सुरुवातीच्या काळात आम्ही शिर्डीला कोळगावथडी ते शिर्डी असं साई पालखीचं कार्यक्रम असायचा। त्याच्यानंतर परमपूज्य राघवेश्वरानंदगिरीजी महाराज व गोवर्धनगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने ते आम्ही साईबाबाचं मंदिर इथं या ठिकाणी उभारलेलं आहे। आणि मंदिर उभारल्यानंतर सुंदर अशी साईबाबांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केली। गेली 17 वर्ष हे मंडळ कार्यरत आहे आणि 17 वर्षापासून सामाजिक, धार्मिक व इतरही काही कार्यक्रमाचं आयोजन हे पालखी मंडळ दरवर्षी करत असतं। त्याचप्रमाणे पालखी मंडळाच्या माध्यमातून पालखी मंडळानं श्री मोठे बाबा मच्छिंद्रनाथ देवस्थानचाही उद्धार केलेला आहे एक 6-7 वर्षापूर्वी। त्यानंतर पावना मारुती म्हणून असं देवस्थान होतं आमच्या गावात, एक पूर्ण असं भंगलेल्या स्थितीत होतं, त्याचाही उद्धार एक 8 ते 8.5 फुटी मूर्ती बसून बजरंगबलीची त्या देवस्थानचा उद्धार या मंडळानं केलेला आहे। त्याचप्रमाणे साईबाबाचंही सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे। पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त गुरुवारी चांगल्या प्रकारे या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित असतात। आज आमच्या श्री क्षेत्र कोळगावथडी या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी साईगाव पालखी सोहळा या मित्रमंडळाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या सहकार्याने या ठिकाणी हा साईबाबांचा दरवर्षीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि मोठ्या दिमाखामध्ये साजरा होत आहे। या तरुण मित्रमंडळाने गेली 17-18 वर्षापूर्वी हा पालखी सोहळा शिर्डीपर्यंत पालखी घेऊन जायची, त्या ठिकाणी दर्शन करून पुन्हा सकाळी यायचे, असा बराचसा वर्ष हा पालखी सोहळा चालला। त्यानंतर गावामध्ये आपण अन्नदान केलं पाहिजे, गावामध्ये कीर्तन सेवा ठेवली पाहिजे, हा उद्देश या मंडळाने अंगीकारला आणि त्यानंतर मंदिर या ठिकाणी बांधलं गेलं। परमपूज्य राघवेनंदगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाखाली छान असं सुंदर असं साईबाबांचं मंदिर बांधलं गेलं आणि त्या ठिकाणी सुंदर अशी आणि भव्य दिव्य अशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। तेव्हापासून या ठिकाणी दरवर्षी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला जातो आणि हे सगळं होत असताना हे जे मंदिर आहे, हे मंदिर बांधल्यानंतर त्याची अविरतपणे सेवा करताना आमच्या माळवे जे आजी आहेत, ह्या मात्र हे कुटुंब आणि नेहमीप्रमाणे विनामूल्य अशी दररोजची सेवा माळवे आजी करतायत आणि हे कुटुंब या ठिकाणी अतिशय
निस्वार्थीपणे या साईबाबांची सेवा करतायत. अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये आज छोटेखानी असले जरी कार्यक्रम सुरू झाला, पण तो अतिशय मोठा असा कार्यक्रम झाला आणि त्याचं स्वरूप मोठं झालं. गावातली तरुण मित्रमंडळी असतील, इतरही असतील, सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवत आहेत. अशा पद्धतीने दरवर्षी ह्या कार्यक्रमाची रूपरेषा वाढत जावं ही साईचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपत